नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। अगदी बुधवारी सायंकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं गिफ्ट आहे। नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपया जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे बुधवारी काही ठराविकच बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि काल दिवसभरामध्ये कोणत्याच लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे। आपण देखील संपूर्ण दिवसभराची माहिती घेतली असता लक्षात घ्या काल हप्ते वितरण होणं अपेक्षित होतं, परंतु लक्षात घ्या काल कोणत्याही प्रकारचा हप्ता कोणत्याच लाडक्या बहिणींना आले नाही आहे। पण आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये काहीशा प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यातील ठराविक लाभार्थी लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो आलेला आहे। मग आमचा हप्ता आला नाही आहे, मग आम्ही अपात्र ठरलो का? तर हे कारण मुळीच नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ही हप्ते वितरणाची प्रोसेस पुन्हा सुरू होणार आहे। आपण यापूर्वी सांगितलं होतं साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या 2.5 कोटी म्हणजे 2 कोटीपेक्षा जास्त आहे। तर या लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो। तर याच्यामध्ये अपेक्षित होतं की काल आणि आज या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण होणं अपेक्षित होतं, परंतु काल दिवसभरामध्ये DBT पुन्हा ॲक्टिवेट झाली नाही आणि हप्ते वितरण देखील झालेलं नाही आहे। त्यामुळे लक्षात घेता आज पुन्हा ही DBT ॲक्टिवेट होण्याची शक्यता आहे आणि लक्षात घ्या ही DBT सकाळी ॲक्टिवेट होऊ शकते, दुपारी होऊ शकते किंवा संध्याकाळी होऊ शकते। याची निश्चित अशी वेळ नाही आहे। पण ज्या लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे, कारण का जर हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र नसून तुमचा लाभ येणं बाकी आहे, कारण का अजून उर्वरित लाडक्या बहिणींना जे हप्ते वितरण आहे ते सुरू झालेलं नाही। ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्या क्षणी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे आज अपेक्षित आहे की पुन्हा DBT ॲक्टिवेट होऊन पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये उर्वरित जे लाडक्या बहिणी आहेत तर यांना जो लाभ आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारे KYCसाठी देखील मुदत संपलेली आहे। मुदतवाढ मिळते का? कारण का लक्षात घ्या KYCचा ऑप्शनच पोर्टलवरतून काढण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जेव्हा मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील मुदतवाढ देत असतील तरच मुदतवाढ देणार आहेत, परंतु अजून मुदतवाढ मिळालेली नाही, ही सद्यस्थिती आहे। तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।